आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। बदलापूरकर रेल्वे प्रवाशांची गर्दीतून कधी सुटका होणार? बदलापूर ते CSMT लोकल फेऱ्या कधी वाढणार? महिला स्पेशल ट्रेन कधी धावणार? गेली कित्येक वर्ष या मागण्या बदलापूरकर रेल्वे प्रवासी करतोय, मात्र या मागण्यांचं पुढे काहीच होत नाही। या मागण्या पूर्ण होत नसल्यानं अनेक बदलापूरकर रेल्वे प्रवाशांना आपल्या जीवाला मुकावं लागलंय। सकाळच्या वेळेस बदलापूरहून ठाणे आणि मुंबईच्या दिशेनं लोकलनं प्रवास करणं म्हणजे बदलापूरकर प्रवाशांसाठी एक जीवघेणी कसरत असते। कर्जत खोपोलीहून येणाऱ्या लोकल या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असतात, मात्र तरीसुद्धा त्या लोकल ट्रेनमधून प्रवास करत ऑफिस गाठण्यासाठी ही अशी जीवघेणी कसरत बदलापूरकर प्रवाशांना करावी लागते। मागील आठवड्यात एका तरुणीला अशाच प्रकारे रेल्वे प्रवासात आपला जीव गमावावा लागला। आणखीन कित्येक जीव गेल्यानंतर रेल्वे प्रशासन लोकल फेऱ्या वाढवणार आहे किंवा महिलांसाठी सकाळच्या वेळेस एक स्पेशल ट्रेन सोडणार आहे। अनेक गरोदर महिला प्रवाशांना तर प्रवास करताना मोठे हाल सोसावे लागतात। कर्जत, नेरळ, वांगणी या प्रवाशांना देखील या समस्यांना अनेकदा तोंड द्यावं लागतं, मात्र त्यांच्याही समस्यांकडे रेल्वे प्रशासन गांभीर्यपूर्वक पाहत नाही। बदलापूरमध्ये अगोदर मी चेंबूरला राहायची, पण आता 3 वर्ष झालं इथे बदलापूरमध्ये राहते। 3 वर्षापासून खूपच त्रास जाणवते। म्हणजे ट्रेन तर एक लेट असतात नेहमीच्याच, आणि ट्रेनमध्ये गर्दी खूप असते आणि आतमध्ये भांडण तर खूप असतात। डेली महिलेच्या डब्यामध्ये भांडण असतं आणि प्रेग्नेंट महिला असतात, तर त्यांच्यासाठी पण वेगळा एक स्पेशल डबा असावा, कारण का एवढी गर्दी असते तर त्यांच्यासाठी विचार करावा। आणि आम्ही तर दररोजच जातोय, उभा राहून प्रवास करतोय, कधीही बसायला मिळतं। ह्या टायमिंग असेल ना तरच बसायला मिळत असेल, नाहीतर 8च्या ट्रेनला 7च्या ट्रेनला काहीही बसता येत नाहीये। तर ट्रेन वाढवावी असं वाटतं। विशेषतः महिलांना रेल्वे प्रवासादरम्यान मोठा त्रास होतो, कारण 12 डब्यांच्या या लोकलमध्ये अवघे काही डबे हे महिलांसाठी राखीव असतात। त्या तुलनेत महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे, त्यांना हे डबे अपुरे पडतात आणि त्यामुळे अनेकदा या डब्यांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे महिला प्रवाशांमध्ये वादविवाद होतात। जे आहे मेन समस्यांकडे लक्षच देत नाही। कारण आता तुम्ही बघितलं ना, सकाळची 8:50ची ट्रेन गेल्यानंतर अर्धा एक तासाने ते क्राऊड तेवढीच राहते। डब्बे वाढून किंवा नुसतं प्लॅटफॉर्म वाढून काही उपयोग नाही। तुम्ही ट्रॅक वाढवा ना, इकडनं जरी ट्रॅक वाढवले, कल्याणच्या पुढे जे आहे विठ्ठलवाडी आणि कल्याणच्या पुढे तिथे एकच स्टेज आहे यायचं आणि जायचं। इकडनं जेवढ्या जाणार तेवढ्या तिकडे पॅसेंजर असतं, तर दुपारच्या वेळेस अर्धा एक तास ट्रेन नसतात। काय जे आहे गव्हर्नमेंट काही लक्षच देत नाही। तर त्याच्यामुळे एवढी कर्जतवरनं इकडे येणाऱ्या ज्या बदलापूरला ट्रेन आहे, त्याला इकडनं चढणाऱ्यांना पण मिळत नाही, चढायला उतरणाऱ्यांना पण नाही। त्यामुळे ॲक्सिडेंट पण इतके होतात ना, कारण इकडनं जरी स्ट्राईक केली, काही केलं, मागच्या वेळेस 2-3 वर्षापूर्वी सगळेजण जेव्हा खाली उतरलेले प्लॅटफॉर्मवर, ट्रॅकवर, तेव्हा त्यांनी फक्त थोडीशी सोय करून दिलेली। आता तुम्ही बघितलं तर मुंबईचं सगळं पॉप्युलेशन जे आहे ते इकडे बदलापूरमध्ये येतं, पण बदलापूरमधलं जे आहे त्याचं काही कोणी समस्येकडे लक्षच देत नाही। तर इकडनं जर का इकडे बदलापूर किंवा कर्जत ट्रेन आली तर वरती चढणाऱ्यांना पण जागा नसते, एवढी रश असते। महिला प्रवासी तर आता या लोकल ट्रेनच्या प्रवासाला प्रचंड वैतागलेले आहेत, मात्र नाईलाजास्तव कोणतीही पर्यायी वाहतूक व्यवस्था नसल्यानं लोकलनं प्रवास करण्यावाचून त्यांच्या पुढे पर्याय नाही। रेल्वे प्रशासनाच्या लोकल फेऱ्या वाढवणं हातात असताना देखील त्याकडे दुर्लक्ष का केलं जातं? बदलापूरकर प्रवाशांना असं वेठीस का धरलं जातं, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।